अकोला शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। बाळापूर मतदारसंघातील विविध गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत कार्यकारी अभियंत्यांच्या दालनासमोर आंदोलनाला बसले। अनेक वेळा लेखी निवेदने देऊनही रस्ते आणि पुलाच्या कामाबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला। उगवा फाटा ते आगर, रेल्वे गेट ते अमानतपूर, टाकोडा, भोंड, कंचनपूर आणि या प्रमुख मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। तसेच चिचखेडा आणि मडखन नाल्यावर नवीन पूल उभारण्याची मागणीही त्यांनी पुन्हा केली। रस्त्याच्या दुर्व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक आणि आपत्कालीन सेवांवर परिणाम होत असल्याचे नागरिकांनी सांगितले। तातडीने कामे सुरू न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। सर्व लोकांना परिचित असलेला अकोला तालुक्यातील बाळापूर मतदारसंघात असलेला उगवा आगर हा जो रस्ता आहे तो रस्ता अतिशय दयनीय अवस्थेत आहे। त्याला रस्ता म्हणावं की नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यावर जे दोन पूल आहेत त्याच्यापैकी जर एखादा पूल खंडित झाला, जिथे एक नुसतं जाळीवर तो पूल आहे, तो जर तुटला तर त्या भागाचा आजूबाजूच्या 20 खेड्याचा संपर्क हा तुटू शकते। रात्रीच्या वेळेला कोणाची तब्येत खराब झाली, डिलिव्हरीसाठी येणारा जो पेशंट आहे हा अकोल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। एवढी भीषण परिस्थिती असताना जनप्रतिनिधीचं जे कर्तव्य आहे की त्यांनी 8-10 महिन्यापासून जो निधी पडलेला आहे तो मार्गी न लावता उलट पक्षी टेंडरमध्ये तांत्रिक बाबी उपस्थित करून ते वेळ काढून नेत आहे, जेणेकरून मार्च नंतर तो निधी लॅप्स व्हावा। आमची तिथं आज अधिकाऱ्याशी खूप बाचाबाची झाली। लोकांच्या भावना ज्या आहेत अनावर झाल्या होत्या, त्यावर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी आज पुलासाठीचं जे आहे ते पत्र आज आम्ही देतो, कारण पावसाळ्याच्या आधी हे पूल होणं खूप आवश्यक आहे। तर त्यासाठी आम्ही बसलेलो आहोत। पुलाचे पत्र घेतल्याशिवाय आज आम्ही इथून जाणार नाही, या संकल्पानं सर्व लोक या ठिकाणी बसलेले आहेत।